राम राम मंडळी, कशा आहेत सगळे? बरे आहेत का? आम्ही पण बरं आहे. आज आलेलो आहे मी योगेश भाऊच्या इकडं. बऱ्याच दिवस झाला आलो नव्हतो. बांधकाम कुठं आलंय ते बघण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. तर सलाब टाकून घेतले. किती दिवस झालं टाकून? सलाब टाक 9 दिवस झालं सलाब टाकून. शनिवारी. मग शनिवार 8 आणि आज रविवार 9 दिवस झालं. 9 दिवस झाले सलाब टाकून. लाईटच 25 बऱ्या झाल्या, जायची आळी भरायची. वर्षी आळी भरायला चालू आहे. 4-5 राहिले. किती दिवस ठेवायचे आता खोलायचे ते? काय माहिती ते तिकडे मिस्त्री इथं त्यांनाच. होय, मला तर काय बरं माहिती. आपण विचारावं मिस्त्रीला कधी काढायचे त्या. हम्म. हा, भरली का आळी? आळी भरली काय? नाही का? आळी भरायला चालू आहे वर. आपण मिस्त्रीलाच विचारूया की सलाब कधी खोलायचे आता. सलाब कधी खोलायचे मिस्त्री? आता 9 दिवस झाले. हा, 15 दिवसांनी खोलते ती. म्हणजे 15 दिवस ठेवावं लागतं म्हणा. 15 दिवस त्याला पाणीच मारावं लागतंय. मंदिरात राहतो स्वयंपाक पाणी सुद्धा. हा, पण आता ते जितके दिवस पाहिजे तितके दिवस ठेवलं पाहिजे का नाही? मग काय ते योगेश बाबा म्हणतात आम्ही मंदिरात राहतोय पटापटा करा म्हणावं. पण त्याला जेवढं पाहिजे पाणी ही लवणी तेवढा दिवस ठेवणं गरजेचं आहे की. मग आहे का नाही? गडबडीचं काम शैतानीचं असते. आहे का नाही? मग काय टायमिंगच्या जिथे त्याला दिला पाहिजे. मिळलंच पाहिजे. हा, आता खालच्या बांधकामाला पाणी मारायची काही गरज नाही ना आता. ह्या बांधकामाला खालच्या भरपूर असं पाणी बसलेलं आहे, त्यामुळं काही त्याला गरज नाही. पण वरचं आता म्हणजे आज 9 दिवस झाले, अजून 5 दिवस अजून ठेवावं लागणार. 5-6 दिवस. 5-6 दिवसानं काढायचं आणि मग प्लास्टर चालू करायचं. चालू होते. हा, जमतंय. आता मंडळी मग तुम्ही बांधकाम बघितलं का सगळ्यांनी? मी दाखवतोय अजून तुम्हाला. हो का, या साईडनं बघा. हे बघा, इथं जिना येणार आहे. हॉल पलीकडं आहे आणि इथं टॉयलेट वगैरे ना आतमध्ये पलीकडं किचन आहे. आतमध्ये आता ते दांडे लावले तर पण आतमध्ये जात नाही बरं का. बघा, बाहेरनंच दाखवते तुम्हाला. आलोय, कार्यक्रम आहे आम्हाला इथं जवळ ढवळसला. योगेश भाऊ आणि मी निघणार आहे. हलगी पसरे योगेश भाऊ वाजवून दावा एकदा हलगी. त्याला टिपरीच नाही ती. शाळेत नेलती हलगी ती तशी. हा, नाही ती सर लोक मी नाही आणली घरनं, कारण आमच्या एक मंडळ हाय इथं मंडळाची असल्यामुळे ह्यांच्या मंदिरातली म्हणलं नको आता इथले इथं घेऊन जायला आहे का नाही. हा, आरतीला लागते हलगी. आरतीसाठी ही सिमेंटाला काय होत नाही का असं? हा ना, गारव्यानं टाकले त्याने आज आणलं. होय. कशासाठी आणलं आता? हा, कशासाठी आता? सिमेंट होईल. हा ते कोण आहे कॉलम भरायला? हा हा, हे पुढचं जिन्याचं कॉलमचं चालू आहे काय नियोजन आता? मग आता ही जिना ही भरून घ्यायचं काय आहे माहिती कधी आणलं. मी पण नव्हतो. आमची ती जोडी घराची मावळण वारली, तिकडे गेलतो. काल गेलेलो, सकाळी आलो. हो. त्याच्यामुळे पाणी मारायला. आणि महत्वाचा विषय सांगायचा झाला मंडळी, आपला गणू नळदुर्गचा तुम्हाला माहिती आहे सगळा. तर गणूची आत्या वारली, तिकडं गेलतो आम्ही सावडायला. आज पहाटे 4लाच गेलो होतो आणि पहाटे 4ला गेलो आणि महागारी 11 वाजले यायला. गणूच्या आत्याचा एवढा जीव होता ना माझ्यावरती, लय जीव होता. अक्षरशः एक दिवस असा झाला की ती माझ्यासाठी रडलेली आहे. त्या फोन करून म्हणून मला तुम्ही फोन करत नाही, या इकडे एक वेळेस गाठ घ्या. फोन करून लेकरांची वारंवार चौकशी करायच्या, बरं आहे का. म्हणजे एखाद्या माणसामध्ये एवढी माया जी असते ना आपल्याविषयी, माझ्यावर लय जीव होता. कोणीच नव्हती, लेकर बाळ नव्हतं. हो, आत्याला. गणू म्हणायचं योगू मामाची लय माया. हा, आणि योगू मामाला आत्या लेकरू आहे म्हणायचं त्यांचं. तिले माझ्यासाठी कपडे हिने घेतली होती. मला भाचं म्हणायचं. योगू मामाला त्यांचा लेखच आहे म्हणायचं. कपडे घेतले होते मला, कपडे घेतली होती त्यांना. म्हणून सकाळी आम्ही आज 3रा दिवस कधी बी मी जर नळदुर्गला गेलो ना तर योगेश भाऊला संगती घेऊन ये असंच म्हणायचं. योगेश भाऊ तेवढा जीव होता. गेलो सकाळी आम्ही सावडायला, एवढ्या थंडीचं गेलो. सकाळी 4ला निघलो होतो घरनं. आणि आत्याला खरंच मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. पाहुणी एखादा माणूस आपल्याला जातं पण जीवाला चुटका लावून जातं. म्हणजे त्यांना काय झालं तर वय झालेलं होतं त्यांचं. वय बी नव्हतं पण जरा तब्येतच काय. हा, तब्येत बरी नव्हती पण वय बी झालं होतं तसं, वर होतं वय.
चालाय उठाय बसा येत नव्हतं आणि तब्येत मुळे येत नव्हतं. तब्येत बिघडल्यामुळं जरा हृदयविकाराचा झटका आल्यामुळं आता गेल्या आपल्यातनं. आणि एखादा मयाळू सकाळी माणूस जाऊन म्हणत नव्हतं योगेश भाऊची आठवण आपल्यातनं जातं त्यावेळेस खरंच त्यांना वाटायचं योगेश भाऊचं लग्न व्हावं ती हा वाटायचं. म्हणायचं हा त्याला वाटायचं खरंच योगेश भाऊ कधी? ती स्वतः बी तिकडं बघायच्या नवरी. कधी होईल पण रुकरुक राहते कोण माणसाची. कवा जशी भाऊची रुकरुक राहिली होय. ना आपल्यासाठी मी तर तेव्हा तशी आत्याची पण रुकरुक राहिली. आणि आत्या म्हणजे खरंच माणूस एखादा जे चांगला असतं ना त्याची खरंच आठवण राहते माणसाला, मनातनं कधी जात नाही. काय म्हणायचं भाऊ तुम्हाला? गेल्यावर गाठ पडती ही होती पण आता माणूस एकदा गेल्यावर दिसतच नाही नाही, एकदम आजारी पडल्या 2-3 दिवसात आजारी पडल्या, नाहीतर गाठ घ्यायला गेलो असतो अहो, बघितलं असतं. आजारी पडल्या दवाखान्यात नेलं असं हे तिसऱ्या दिवशी तर समजलं. आणि आम्ही बाहेर कार्यक्रमाला होतो त्याच्यामुळं काय आम्हाला निघता आलं नाही लगेच. लय लांब होतं 300 लांब किलोमीटर अंतर होतं, होतं. हात होतं. आणि 150 तर 200 तर असेल बाबा. पण सावडायला आम्ही गेलो, पहाटेच निघलो आणि सकाळ पोचलो, सगळ्या गोष्टी घडल्या, सगळं झालं. पण आता निवत काय शिवला नाही. रुकरुक असते माणसाच्या मनात काहीतरी. म्हातार मालकाने रडत होतं, मालकाला हो. भान नाही मास्तर जोड फुटल्यावर वाईट मस्त राहतं. म्हणजे बघा दोघातलं एक जण गेलं म्हणजे ते दुःख काय सोपं नसतं या. हृदय फाकल्यासारखं काम असतंय ते नाही 200 आळे भरते मास्तरला. म्हणजे त्यांना सुधरतच नाही की बाबा तिकडे काय येते का करतोय तिकडे आपण जाते? किंवा काय झालंय. ती डायरेक्ट विचारत कोंडा कुठे गेली या, बाहेर गेली का कुठे गेली विचारत होतं. असं दुःखद घटना घडलेली आहे बरं का. गणूची आत्या खूप जीव होता त्यांचा माझ्यावर, सगळ्यांवर. फोन आला की पूजाला विचारणार, पोरांना विचारणार. हा 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 तर मंडळी मग चला निघणार आहे, थोडासा कार्यक्रम आहे इथं ढवळसला, त्यासाठी आलेलो आहे मी. तर चला मग भेटूया.